सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 65 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आर्यन चिडून वर निघून गेला आणि स्वीटी फर्स्ट एड बॉक्स घेऊन त्याच्या हाताला बँडेज करायला गेली. आज खूप दिवसातून ती त्याला चेहरा दाखवणार होती तिचा, पण तो चिडला होता आणि ती बेडरूममध्ये गेली तर तो तिथेही नव्हता. आणि वरून धब धब असे आवाज यायचे मारण्याचे आणि नक्कीच तो जिममध्ये होता. आणि तिथे जाऊन तो पंचिंग बॅगवर पंच करत होता. आणि ती बॅग नसून ती निकी आहे असं त्याला वाटायचं आणि तो खूप बदलत होता त्या पंचिंग बॅगला आणि सगळा राग काढत होता त्याच्या हातातून रक्त गळत होतं आणि जमिनीवर शिंतोडे पडले होते. स्वीटी तिथं गेली, ते बघितलं आणि तिला धक्काच बसला आणि ती म्हणाली, आर्यन आर्यन थांब, अरे असं करू नकोस. आर्यन तुला काही कळतं की नाही, असं म्हणून ती त्याला मागे ओढत होती. आर्यन तरीही ऐकत नव्हता आणि मला थांबवू नकोस स्वीटी, मी खूप चुकलोय आणि हिने माझ्या इमोशन्सचा फायदा घेतला आणि मी हिला आता सोडणार नाही, असं म्हणून तो बॅगला बदलत होता आणि तो तिचं ऐकूनच घेईना. स्वीटी त्याचा हात अडवत होती आणि त्यानं स्वीटीला धक्का दिला आणि ती मागे पडली आणि याला कसा आवरावा तिला कळेना. आणि ती म्हणाली, आर्यन प्लीज बेडरूममध्ये चल. आणि तो म्हणायचा, नाहीच, मी आता हिला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. स्वीटी आता बाहेर आली आणि तिनं अर्जुन तन्वीला हाक मारली आणि म्हणाली, आत्तू मामा तुम्ही वर या, हा माझंही ऐकत नाही. तन्वी अर्जुन पळत वर गेले. त्याचा तो रागाचा आवेश आणि ते रक्त बघून तन्वी घाबरली. अर्जुनने त्याला अडवला आणि तन्वी गेली आणि तिचं पिस्तूल घेऊन आली आणि त्याच्यापुढे पकडून म्हणाली, हे घे पिस्तूल आणि आत्ताच्या आत्ता तू जा तिच्या घरी आणि यातल्या जितक्या असतील तितक्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या तिच्या डोक्यामध्ये घाल आणि एकदाचा हा किस्सा खतम करून टाक. तुला खूप राग आलाय ना, मग आता सगळा राग आणि तुझी सगळी भडास काढून टाक. आर्यन हे काय सुरू आहे, तुला शांत हो म्हटलं ना. आणि आर्यन म्हणाला, मॉम मग मी काय करू, मला खूप राग येतोय तिचा. तन्वी म्हणाली, तुला तिचा राग येतोय मान्य आहे, पण त्याहीपेक्षा तू चुकला आहेस आणि तुला तुझाच राग येतोय हे दिसतंय मला. आर्यन तुझ्या मनाविरुद्ध तुझा कोणीच फायदा घेऊ शकत नाही. तू म्हणतोस ना तिने तुझ्या इमोशन्सचा फायदा घेतला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू तिचं ऐकलंस म्हणून तिने तुझ्या इमोशन्सचा फायदा घेतला. आधी तू तुझ्या मनाला समजाव आणि तुझ्या मनाची क्लॅरिटी येऊ दे. आणि आता तू माझं ऐकणार आहेस. आता तू तुझ्या बेडरूममध्ये जा, आपण सकाळी बोलू. मग चौघही खाली आले आणि तन्वीनं स्वीटीचा हात पकडला आणि तिला म्हणाली, आता तू माझ्यासोबत चल. आणि स्वीटी खाली निघाली तसा तिच्या हाताला पाठीमागे ओढ लागली आणि तिनं मागं बघितलं तर तिचा हात आर्यननं पकडला होता आणि तिच्याकडे न बघता तो दुसरीकडे बघत होता. रागात होता की नव्हता काही माहीत नाही, पण तिच्याकडे बघत नव्हता. तन्वी पुढे चालायला लागली आणि स्वीटी थांबलेली बघून तन्वी म्हणाली, स्वीटी काय झालं, चल. आणि स्वीटीनं तन्वीला तिच्या हाताकडे खुणवलं. तन्वी आणि अर्जुन दोघांनीही ते पाहिलं की आर्यननं तिचा हात पकडला आणि तन्वीनं तिचा हात सोडला आणि तिला डोळ्यांनीच खुणावलं की त्याला सांभाळ. आणि तन्वी अर्जुन खाली निघून गेले. मग आर्यन बेडरूममध्ये निघून गेला. स्वीटीसुद्धा बेडरूममध्ये आली आणि तिनं दरवाजा लावला. आर्यन आता खिडकीतून बाहेर बघत होता, खूप निराश होता. स्वीटीसोबत कसं बोलावं त्याला कळत नव्हतं आणि त्याला स्वतःची लाज वाटत होती आणि स्वतःचा चेहरा तिला दाखवण्याची सुद्धा लाज वाटत होती. आज तो स्वीटीसमोर खोटा पडला होता आणि शेवटी सगळं स्वीटीचंच खरं निघालं होतं. स्वीटीने आता गुपचूप त्याच्या हाताला पकडलं आणि त्याला सोफ्यावर बसवलं आणि त्याचा हात हातात घेऊन त्याला तिने बँडेज केलं. त्याचे डोळे भरून आले. ती बँडेज करण्यात खाली बघून मग्न होती आणि तो तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. अजूनही तिचा चेहरा निस्तेज दिसत होता. इतकी हसरी नटखट स्वीटी केवळ माझ्यामुळे अशी कोमेजलेली आहे, मी तिच्यावर विश्वास न ठेवल्यामुळे.
ती आतून खूप दुखावलेली आहे हे त्याला कळलेलं होतं आणि तिचे केस तिच्या डोळ्यासमोर येत होते. तिचे दोन्ही हात त्याला बँडेज करण्यात बिझी होते आणि आर्यनने दुसऱ्या हाताने तिचे केस सावरले आणि कानामागं ढकलले आणि त्याच्या बोटाचा स्पर्श तिच्या कानाला झाला आणि तिचे हात जाग्यावर थांबले आणि तिनं डोळे मिटून घेतले. आणि किती दिवसातून त्यानं तिला हात लावला होता. खूप तरसवलं होतं आर्यननं तिला. मग त्यानं हात खाली घेतला तेव्हा तिने डोळे उघडले आणि त्याला बँडेज करून झालं आणि ती म्हणाली, आर्यन आता झोप, आणि तिथून उठली. तसं त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला, स्वीटी, आणि तू प्लीज डोंट गो, थांब ना इथेच, मला सोडून जाऊ नको बेबी, आय नीड यू. स्वीटीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, आर्यन, तुझी गरज मलाही आहे, तेव्हाही होती, पण तू माझी गरज पूर्ण केली का? आर्यन, तू एकदाही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी इतकी चुकले का? मी तुझा विश्वास गमावून बसले का? आर्यन म्हणाला, नाही स्वीटी, प्लीज, आय एम सॉरी, खरंच मला समजत नव्हतं खरं काय खोटं काय. स्वीटी म्हणाली, का आर्यन, तुला का समजत नव्हतं? तू लहान आहेस का? माझ्यावर संशय घेताना खूप मॅच्युअरली संशय घेत होतास. ती सांगेल त्या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत होता आणि माझी बाजू एकदाही समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला तू. आर्यन म्हणाला, मी चुकलोय स्वीटी, खरंच मला माफ कर. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, तू झोप. तू मला एकटं सोडलं असलं तरी मी नाही तुला एकटं सोडणार. मी इथेच आहे असं म्हणून ती तिच्या जागेवर झोपायला गेली आणि त्याच्याकडे पाठ करून झोपली. तोही निराश होऊन तिच्या शेजारी झोपला आणि त्यानं तिच्या पाठीकडे बघितलं आणि खूप विचार करून तिच्या कमरेवर हात ठेवला. तसं स्वीटी पुढं शहारली आणि तिनं तिच्या हाताने पुढे घट्ट बेडशीट पकडली आणि आर्यन म्हणाला, स्वीटी, माझ्याकडे बघ ना. स्वीटी, आणि ती काहीच बोलली नाही. तसा तोही तिची झोप लागली आहे असं वाटून आर्यननं तिला पाठीमागून मिठी मारली आणि तिच्या मानेवर किस केला. तिच्या पोटावर हात ठेवून झोपला आणि आता स्वीटी थोडी हसली, कारण तिच्या बेबीला आज त्याच्या डॅडचा हात लागला होता आणि ती मनातच म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन बेबी अँड डॅड. आणि तिनंही त्याच्या हातावर हात ठेवला आणि दोघे तसेच झोपले. मग सकाळ झाली, दोघेही झोपलेच होते. तन्वी, अर्जुन उठले. आज संडे होता, मग दोघेही निवांत होते आणि आर्यन स्वीटीला उठवायला कोणी गेलंच नाही. अर्जुन म्हणाला, दोघांना जास्तीत जास्त टाईम स्पेंड करू दे, तनू, त्यांना उठवू नकोस. आणि तन्वी म्हणाली, नाही उठवणार, पण अर्जुन, त्या निकीसाठी काहीतरी सॉलिड प्लॅन कर. अर्जुन म्हणाला, तिनं तिचा फोटो पाठवला आहे आपल्याकडे सुसाईड करत असलेला, आणि मान्य आहे ती धमकी होती, पण तोच तिच्या विरोधात पुरावा आहे. एखाद्याला असं जीवाची धमकी देऊन ब्लॅकमेल करणं हा क्राईम आहे. आणि तनू, तिचा मेन हेतू अजून कळलाच नाही आपल्याला, आणि एकदा तो कळला की मग तिची वाट लावण्याचा ट्रॅक आपल्याला ठरवता येईल. टायगरला थोडंसं नॉर्मल होऊ दे, मग त्याला पुन्हा तिच्यासोबत फ्रेंडशिपचं नाटक करायला लावूया आणि तिच्या मनात काय आहे ते काढून घेऊया. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, तुला काय वाटतं, आता स्वीटी आर्यनला माफ करेल का? अर्जुन म्हणाला, तनू, दोघेही मॅच्युअर आहेत त्यांच्या नात्यामध्ये. स्वीटी योग्य तो निर्णय घेईलच आणि ती त्याला जास्त भरकटू देणार नाही. आणि आता इकडे स्वीटीनं डोळे उघडले आणि तिनं बघितलं तर ती आर्यनच्या मिठीत होती. तिचं डोकं त्याच्या छातीवर होतं आणि त्यानं तिला घट्ट ओढून जवळ मिठीत घेतली होती. तिने डोळे उघडले आणि तिला समोर काहीच दिसेना, फक्त आर्यनचा शर्ट दिसायचा. त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी तिने थोडी हालचाल केली, पण नाही, आता तो तिला झोपेतही सोडत नव्हता. मग तिनंही त्याच्या गालावर हात ठेवला, हळूवार त्याच्या गालावर हात फिरवला आणि त्याच्या बंद डोळ्यात डोळे घालून बघत होती. तिच्या स्पर्शानं आर्यनला जाग आली आणि त्यानं डोळे उघडले. दोघांची नजरानजर झाली आणि स्वीटीनं तिची नजर फिरवली आणि त्याच्यापासून दूर झाली. आर्यनने पुन्हा तिच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला जवळ ओढून घेतली आणि म्हणाला, स्वीटी, आय लव्ह यू, प्लीज डोंट गो. असं म्हणून सकाळी सकाळी रोमॅन्टिक होऊन त्यानं तिच्या गळ्यावर किस केला. आता हे सगळं तर तो करणारच होता. खूप दिवसांचा गॅप होता दोघांमध्ये आणि इतक्या दिवसातून जवळ आल्यानंतर आर्यन रोमॅन्टिक होणार नाही असं होणारच नव्हतं, कारण तीच तर त्याची एनर्जी होती. त्याच्या ओठांच्या स्पर्शानं स्वीटी शहारून गेली
आणि आता तिनंही थोडा मस्तीचा रोमॅन्स त्याला करू दिला. हातावर किस, गालावर किस, कपाळावर, मानेवर सगळीकडे किस करू दिला. आणि जेव्हा तो तिच्या ओठांकडे आला तेव्हा तिनं दोघांच्या ओठांच्या मध्ये हात ठेवला आणि म्हणाली, आर्यन प्लीज, हे सगळं आपल्या दोघात आताच नाही होणार. मी फक्त बेडरूममध्ये आले आहे, पण माझ्या मनातली तुझी जागा अजून पूर्वीसारखी नाही आणि तुला थोडासा वेळ काढावाच लागेल आणि मलाही थोडासा वेळ हवा आहे. असं म्हणून ती उठली आणि बाथरूममध्ये गेली. आर्यन पुन्हा सॅड झाला. स्वीटी बाथरूममध्ये आली, इकडून तिकडे करत तयार होत होती आणि तो तिच्याकडे नुसता इकडून तिकडं टक मग बघत होता. मग ती खाली आली, तोही तयार होऊन खाली आला. आजचं जिमचं शेड्यूल बुडलं होतं आणि अर्जुन तन्वीचा नाश्ता कधीच झाला होता आणि हे दोघेही नाश्त्याला बसले. तन्वी आली आणि स्वीटीच्या नाश्त्याकडे लक्ष देत होती आणि आर्यनला तर समजतच नव्हतं की मॉम अचानक स्वीटीकडे तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष का देते. इतक्यात गुड मॉर्निंग मॉम असं म्हणून आर्या पळतच आली आणि पुन्हा सगळं विसरून स्वीटीनी कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणून तिच्या गळ्यात पडली. आणि आर्यन लगेच म्हणाला, प्रिन्सेस कॉंग्रॅच्युलेशन का करतेस तिचं, तिने काय अचीव केलं. तशी आर्यानं जीभ चावली आणि म्हणाली, तुला अचीव केलं ना तिनं. आर्यनला अजूनही काही कळालं नाही आणि तन्वी थाप मारत म्हणाली, आर्यन तुम्हा दोघातलं भांडण तिला कळलं होतं आणि तुम्ही पुन्हा एकत्र एका बेडरूममध्ये आहात म्हणून ती असं बोलते. इतक्यात इंद्रासुद्धा गाडी पार्क करून आला आणि आर्यन त्याच्यासोबत गप्पा मारायला लागला. आणि इकडे तोपर्यंत आर्यानं स्वीटीला कशी आहेस, तुझी तब्येत कशी आहे वगैरे वगैरे म्हणून तिच्या पोटाला थोडासा हातसुद्धा लावला. आणि इकडे निकी, आर्यन मला आता कॉल का करेना म्हणून वाट बघत होती त्याच्या फोनची आणि तिनंच आर्यनला कॉल केला आणि तिचा फोन बघून आर्यन पुन्हा चिडला. आणि तन्वी म्हणाली, आर्यन फोन घे पण सावधपणे बोल. आता आर्यनने फोन घेतला आणि निकी म्हणाली, आर्यन तुला माझी काही काळजी आहे की नाही, तू मला पुन्हा फोन का नाही केला. आर्यन राग कंट्रोल करत म्हणाला, केला तर होता पण तूच नाही उचलला, त्याला मी काय करू. अँड बाय द वे तू अजून जिवंत आहेस का. निकी, हे कसले खेळ खेळतेस तू माझ्यासोबत, हे मला कळेल का. आणि मला असं का वाटते की तू मला फसवतेस. तशी निकी हसली आणि म्हणाली, आर्यन आय एम जस्ट जोकिंग बेबी. आणि आज संडे आहे, घरामध्ये तर तू बोर होशील, स्वीटी तुझ्याशी बोलत नाही ना, आपण दोघं कुठेतरी जाऊया का लॉंग ड्राईव्हला. आणि आर्यन म्हणला, नाही. निकी म्हणाली, का, तू पुन्हा माझ्याशी फ्रेंडशिप केली आहेस तू म्हणून मला खूप रात्री कॉल केले हो ना. आणि आर्यन आता म्हणणार होता की मी फ्रेंडशिप केली नाही, पण तन्वीने त्याला हळूच सांगितलं की हो म्हण. आणि आर्यन म्हणाला, हो मी करतोय तुझ्याशी फ्रेंडशिप, पण पुन्हा अशी मस्करी करू नकोस आणि मी नाही येऊ शकत तुझ्याशिवाय. निकी म्हणाली, पण का आर्यन, चल ना. आणि आर्यन म्हणाला, माझी सिस्टर आणि जिजू आलेले आहेत आणि माझ्या फॅमिलीला सोडून मी तुझ्यासोबत का येऊ. आणि निकी, वन मोर इम्पॉर्टंट थिंग, तू माझी फ्रेंड असली तरी इतकी पण इम्पॉर्टंट नाही की माझ्या फॅमिलीला सोडून तुझ्यासोबत येईन मी. एका प्रोजेक्टच्या निमित्ताने आपण भेटलो आहे आणि तितकीच आपली ओळखही आहे आणि फ्रेंडशिपसुद्धा, या पलीकडे काहीच नाही. असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि स्वीटीकडे बघितलं. स्वीटी आता त्याचं बोलणं ऐकून थोडीशी खुश झाली होती आणि तिकडं निकीचं थोबाड पडलं आणि ती म्हणाली, बहुतेक आता तो पुन्हा पूर्वीसारखा मला इम्पॉर्टन्स देणार नाही आणि आता मला माझी फायनल चाल खेळलीच पाहिजे. आणि आता अचानकच आर्यन इंद्राला म्हणाला, इंद्रा, आरू, आज आपण सगळे मूवी बघायला जातोय, आज माझ्याकडून ही ट्रीट समजा. आणि तन्वी म्हणाली, तुम्ही सगळे जा पण स्वीटी नाही येणार. आणि आर्यन म्हणाला, का मॉम, मग मी जाऊन काय करू. स्वीटी येणार म्हणजे येणार. आणि तन्वी म्हणाली, आर्यन ती नाही येणार, ती घरातून बाहेर नाही पडू शकत. आर्यन म्हणाला, मॉम अशी का करतेस तू, ती आजारी आहे का जी घरातून बाहेर पडू शकत नाही. आणि तन्वी म्हणाली, तिचा मूड ठीक नाही. आर्यन म्हणाला, मॉम ठीकठाक तर आहे ती आणि तिचा मूड ठीक करण्यासाठीच मी घेऊन जातोय ना. आणि डोंट वरी, आता तुझ्या डॉक्टर इनला नाही त्रास देणार. आता तन्वी नाही म्हणत होती, आर्यन हट्टाला पेटला होता आणि मधल्यामध्ये स्वीटीचे हात. इतक्यात अर्जुन आला, त्यानं तो विषय ऐकला आणि म्हणाला, तनू आपण पण जाऊया. मग तरी ठीक आहे ना. आणि मग तन्वी म्हणाली, ओके. आता तिघेही कपल मूवी बघायला गेले
तन्वीनं स्वीटीला तिच्या बाजूला बसायला घेतली आणि अर्जुनला आर्यनच्या बाजूला बसवला आणि आर्यननं डोक्यावर हात मारला. मग मूवी बघायला यायचा काय फायदा असं म्हणाला आणि स्वीटी त्याच्याकडे बघून हसत होती. मूवी सुरू झाली, लाईट ऑफ झाली. आर्यनला अजिबात तिथं बसू वाटेना आणि तो पुन्हा उठला आणि स्वीटीच्या शेजारी जाऊन बसला. तिच्या हातात हात घालून त्यावर किस केला आणि स्वीटी त्याच्या हातातून हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण बदमाश आर्यन हात सोडता सोडेना. आता तन्वीनं ते बघितलं, हसली आणि तिथून उठली आणि कबाब में हड्डी दो बनण्यापेक्षा अर्जुनच्या शेजारी गेली. इतक्यात पाठीमागचा माणूस त्याच्यात बघण्यामध्ये व्यत्यय येत होता म्हणून तो चिडून म्हणाला, अरे काय चाललंय तुमचं? सारखे का उठत आहात? एका जागी बसून राहा. आम्हाला दिसत नाही. आम्ही पिक्चर बघायला आलोय, तुम्हाला नाही. आर्यनला आता राग आला. तो उठला आणि त्यानं पाठीमागच्या माणसाच्या खाडकन कानाखाली दिली आणि म्हणाला, आता दिसला का पिक्चर? आणि स्वीटीनं हसून त्याचा हात पकडून त्याला खाली बसवला आणि तो स्वीटीकडे बघत होता आणि स्वीटी त्याचा चेहरा समोर पिक्चरकडे वळवत होती. आणि अशा मस्तीतच आता पिक्चर संपला. सगळे बाहेर आले. बाहेर मस्त लंच केला. तिथेही आर्यन बाबूचे स्वीटीला मनवण्याचे प्रयत्न सुरू होते. सारखा टेबल घालून तिच्या पायाला पाय लावायचा आणि स्वीटीला तर वरती खूप हसायला यायचं. तिचा पागल पियाजी तिला जास्त वेळ रुसू देणारा नव्हता. आणि मग पुन्हा घरी निघताना आर्यनला दिसलं ग्राउंड आणि गाडी थांबवली आणि तो इंद्राला म्हणालाय, फुटबॉल. इंद्रा, फुटबॉल मॅच हो जाए. कॉलेजची आठवण आली यार. आणि आरूसुद्धा म्हणाली, हो दादा, मला ना तुला फुटबॉल खेळताना पुन्हा बघायचं आहे. तू जेव्हा ग्राउंडमध्ये फुटबॉल खेळतोस ना तेव्हा किती ग्राउंड भरलेलं असायचं. आणि स्वीटीलासुद्धा पुन्हा कॉलेजचे दिवस आठवले आणि ग्राउंडमधला आर्यन आठवला आणि तीच आधी खाली उतरली. इंद्रा आणि आर्यनसुद्धा ग्राउंडमध्ये उतरले आणि तन्वी अर्जुनसुद्धा बाजूला उभे राहिले आणि आज ते टायगरचा खेळ बघणार होते. आणि मग सुरू झाला आर्यनचा गेम. आणि मग काय, तो फुटबॉल खेळत होता एकदम ऑसम. दोघेही खेळता खेळता घामेघूम झाले. आणि आता आर्यनने फुटबॉलवर एक जोरात किक मारली आणि बॉलची दिशा वळली आणि बॉल आला तसाच स्वीटीकडे. आणि स्वीटीचं अजिबात लक्ष नव्हतं. ती हसून आर्याशी बोलत होती, कॉलेजमधल्या गप्पा आठवून बोलत होती आणि बहुतेक आता तिच्या पोटावरच बॉल जोरात बसणार होता. आणि हे बघून तन्वीला तर चक्कर आल्यासारखंच झालं आणि ती खूप मोठ्यानं ओरडली, स्वीटी बेटा सांभाळ. आणि स्वीटीनं समोर बघितलं, ती बेसावध होती आणि गडबडीत झाली.